ते ॲक्च्युली चेंज झालं पाहिजे. बायको नको गवाई असं पाहिजे तुझ्या आणि पण आता भर पावसात नाही जमत पावसात वगैरे. वय जास्त झालं. एका वर्षात वय वाढतं का माझं? तुझं आता 40 वगैरे वय झालं. नमस्कार, आम्ही टुगेदरमध्ये आपलं स्वागत आहे. मी सिद्धार्थ. मी आकांक्षा. कुठे चाललो आपण? आज आम्ही चाललो आहोत स्मॉल अशा ट्रिपला. थर्सडेची आमची सुट्टी असते, म्हणजे पहिल्यांदा घेतली आहे ऑफिशियली सुट्टी. आम्ही फक्त सांगतो आमची सुट्टी आहे, पण आम्ही कामच करत असतो. असं जातो आपण फिरायला. चला तुम्हाला प्रवास दाखवतो आजच्या ट्रिपचा. ठरल्याप्रमाणे आम्ही कुठल्याही ट्रिपला जाताना काहीतरी नाश्ता करत असतो. लागली आहे त्याला. भूक लागली. आता आम्ही चाललो आहोत खारवड्याच्या म्हसोबाला. तर तिथे जायच्या आधी आम्ही उत्तम नगरच्या इथं ही मिसळ खाणार आहोत. 12% मिसळ हाऊस. चला आपण मिसळ खाऊया. गाणं एक गाणं. तू आल्यावरच अशी ठिकाणी गाणी कशी लागतात? अरे याला महाराष्ट्राची संस्कृती म्हणतात. संस्कृती. काय बोलली का तुला त्याच्यावर? पण गाणं छान आहे. दादला नको गो बाई, नवरा नको बाई. काय म्हणतो तुझं मग? ते ॲक्च्युली चेंज झालं पाहिजे. बायको नको गवाई असं पाहिजे तुझ्या नवरा नको ग बाई असं पाहिजे. सॉरी, बायको नको ग बाई असं पाहिजे. पण का नको बायको? तुझ्यासाठी गाणं हवं असेल. मला तर काय प्रॉब्लेम नाही तुझा, तुलाच प्रॉब्लेम आहे. गप्प खातो काय मिसळ? मिसळ योग्य काम ना त्यांची तयार होते. असं फुल एस्थेटिक. कसं आहे मिसळ हाऊस? सांग बरं. म्हणजे एवढा झगामागा आहे का? झगामगा नाही, पण टेस्ट चांगली आहे. काही वेळेला टेस्ट मॅटर करते झगामगापेक्षा. बघ ना, टेस्ट मॅटर करते म्हणून तर साधं आहे. कुठे असं हे नाही. आणि तू मिसळ जर बघितलीस, मिसळ जेव्हा येईल तर बघायला आली मिसळ. तुम्ही जर मिसळ बघताय तर मिसळमध्ये आहे ना कुठलंच ॲडिशनल मेनू नाही आहे. कुठलाच मिसळ, कांदा, पाव. काही गरज नाही आहे. म्हणजे हिरवा वाटाणा आहे. क्या बात आहे. मग त्याची वाफ येते ना गरम गरम. काय म्हणतो या मिसळबद्दल? टेस्ट करणार मी आणि मगच सांग. चांगलं टेक्स्चर आहे, वेगळं आहे काहीतरी. फासफूस काय करते? बस सांग की. चांगली होती मिसळ, पण ठीक होती. नाही माहिती, आज मला एवढी वाव नाही वाटली. कांदा जरा जास्त तिखट असल्यामुळं तर रश्श्याचा फ्लेवरच येत नव्हता. मिसळची जी चव आहे ना ती कांद्याने मार खाल्ली. पण इथं म्हणजे हे कोंडवे धावडे गाव आहे. इथे कवडे हॉस्पिटल आहे किंवा हे आहे, खूप प्रसिद्ध आहे. ती मिसळ पण तेवढीच प्रसिद्ध आहे. आता आपण चाललो आहोत पहिल्यांदाच खडकवासल्याच्या मार्गे आपण त्या देवस्थानाला. कसा रोड आहे काय आहे हे पण आपण दाखवू. आणि हिरवं, आता सध्या पावसाळा आहे ना, त्यामुळे कसं निसर्ग सजलाय हे थांबून काही ठिकाणी दाखवू. मंदिर दाखवू. मंदिर खूप प्रसिद्ध आहे, जागृत आहे. आणि खरं म्हणायचं तर मीच खूप उशिरा गेलो त्या मंदिरामध्ये. मागच्या वेळेस आपण दोघंच गेलो होतो 2 व्हीलरवर. यावेळेस आपण चाललोय परत ह्या वातावरणामध्ये. खरं मला 2 व्हीलरवरच जायचं होतं. हा, पण मग असं वातावरणाचा फील हा 2 व्हीलरवर घेता येतो, गाडीत बसून नसतं घेता येत. हा ठीक आहे ना, गाडी होती म्हणून घेतली. आपण पुणे शहराच्या थोडंसंच पुढे आलोय, खडकवासला धरणाच्या बाजूला. एकदम हिरवळ आता चालू झाली आहे. धरण म्हणजे पुणे शहराला जे 4 धरणं पाणी पुरवठा करतात आपल्या पुण्याला, त्यातलं खडकवासला धरण डाव्या बाजूला आहे. आणि हे सगळे त्याच्या आजूबाजूची गावं आहेत. एवढं भारी वाटतंय ना, दोन्ही साईडनी झाडं. पहिल्यांदा जातोय कारण हा मार्ग कसा आहे हे बघायचंय.
येताना आपण दुसऱ्या मार्गे येणार आहे. आपण शेवटी सांगूच की किती लांब आहे काय नाही का व्हिडिओच्या शेवटाला. कसा वाटतोय व्ह्यू पण काय वाटतंय तुला हे असं? छान आहे वातावरण, छान आहे इकडचं. रोज यायला पाहिजे. रोज आहे ना? नाही ना, आपल्या पोटाची खळगी भरायला आपल्याला कामाला जावंच लागणार. कसं तुला लय डिक्टेशन टेस्ट द्यायची आहे. म्हणजे काय असते? मी कधी स्पेलिंग शब्दलेखन टेस्ट नाही ते मी तुला काल दाखवलं ना माझा 10वीचा रिझल्ट 71.23. साधी गोष्ट नाहीये. 50% होते त्याच्यावर. नाही साधी गोष्ट नाहीये. एवढा विमलाबाई गरवारेचा विद्यार्थी मी. कळलं ते. पुण्यात तुला जास्त आहेत वाटतं सगळ्यांपैकी. पुण्यात नाही रे, आमच्या वर्गात तरी. एरियात, सॉरी पुणे चुकीचं म्हटलं. एरिया सगळ्यात तुला जास्त आहेत वाटतं. मग अंकलने पेढे वाटले होते. काय ते कौतुक. विचार अंकल. 50%. 50? लोकांना त्रास देण्यासाठी बांधताय. काय बांधतात? तुझं आता म्हटलंस ना रिंग रोड. अरे मग सगळ्यांना इझी व्हावं पण म्हणून. त्याच्या आधी 4-5 वर्ष ते सगळं रस्ते खराब असणार हे असणार. तेवढं तर आहे. हा तेवढं तर आहे. म्हणजे मग ते एक प्रकारे त्रासच झाला ना. म्हणजे आपण 10 वर्षानंतर 10 वर्ष आपण त्रास भोगायचा आणि मग सिंहगड त्याचा बघितला. आनंद घ्यायचा. एकच मिनिट. सिंहगड बघा, सिंहगड धुक्यामध्ये आहे त्यामुळे जास्त काही दिसणार नाही. आम्ही वरती सिंहगडच्या गेलाय एकदम. हा एकदम वर गेलाय. तो वरती म्हणजे तो विचार कर की आपल्या घरापासून दिसतो. जरा झूम करूया. हा आता बघा. आणि आता आम्ही हळूहळू पोहोचतोय. थोडा वेळ दाखवतोय अजून 40. मसवा. हा बघा मंदिराचा परिसर, खारोडे म्हसोबा. खूप मोठा मंदिराचा परिसर आहे हा. मंदिराचा मेन गाभारा. मुळशीतील असंख्य लोकांचं श्रद्धास्थान आहे. हा मंदिराचा मूळ गाभारा आणि देव. मंदिराचा कळस बघा. पूर्ण परिसर असा स्वच्छतेने आहे. खारोड्याचा मसोबा आणि आम्ही. कसं वाटतंय? छान वाटतंय. वातावरण खूपच शांत आहे इकडे. पाऊस पण आहे. इथली स्वच्छता बघितली का? खूपच आहे. मंदिर परिसरात. एवढी लावली होती. हो, आणि सगळ्या गोष्टी मेंटेन केलेल्या आहेत. चला पुढे मंदिर दाखवतो तुम्हाला. मसोबा राया. कसं आहे महादेव? महादेव सर्वांचं भलं करो. आपण या खारोडे देवस्थानमध्ये आलोय. कसं वाटतंय? मस्त वाटतं. एकदम वातावरण शांत. देव माणसं असली तरी शांतता पण आहे. शांत.
आणि देवाच्या गाभाऱ्यात इतकी शांतता होती की कोण कोणाशी बोलत नाही आहे, पण प्रत्येकाला देवाला बघायची आसूस, म्हणजे म्हसोबाला बघायची हे होती. कशी म्हणते ट्रिप? छान आहे. आपण एका वर्षानंतर परत आलोय. बाईकवर आलेलो आणि पण आता भर ह्याला पावसात. नाही जमत पावसात वगैरे, वय जास्त झालंय. एका वर्षात वय वाढतं का माझं? त्याचं आता 40 वगैरे वय झालं, त्यामुळे त्याला आता नाही झेपत बाईकवर किंवा बुलेटवर. नाही नाही नाही, गाडी असली की गाडी, बुलेट असली की बुलेट. नेक्स्ट ट्रिप आपण बुलेटवर करणार आहे सिंहगड. बघूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. सिंहगड दिसलं तर हा शब्दावर ठाम होता असं समजायचं. जाऊ जाऊ जाऊ. आमचे परम मित्र संभाजी महाराजांवर प्रेम करणारे केदार मारणे ह्यांचं म्हसोबा देवस्थानाच्या जवळ घर आहे गावातलं. त्यांनी त्यांच्या गावातल्या घराच्या भिंतीवरती संभाजी महाराजांचं एक असं चित्र रंगवून घेतलं आहे की जी बलिदानाची प्रेरणा सदैव सगळ्या शिवभक्तांना देत राहील. एवढं वातावरणामध्ये चहा प्यावासा वाटला पण चहाच नाही मिळाला. तू तरी ये आता. वर नाही खाली येतो. तिथे बंधारा दिसत होता म्हणून. काही दिसू ते भंडारा आणि थंडारा. खाली जो मागे जो दिसतोय तो आहे आंबेगावचा बंधारा. आणि आमची बायको. खाली वर काय लिहिलंय बघ, दरड कोसळण्याची शक्यता आहे, जास्त वेळ थांबू नये. 2 मिनटात जाऊ आपण. चहा नाही मिळाला म्हणून काय झालं, आम्ही गेलो होतो खडकवासला सांगरूनच्या मार्गे पहिल्यांदा, आणि आम्ही आता येतोय पेरंगूट, उरावडे, खारावडे, मुठा ह्या गावाच्या मार्गे आता आम्ही आमच्या घरी जाणार आहे. तर आम्ही पोचू लवकरच. आजचा ब्लॉग इथंच संपला. पुढचा ब्लॉग नेक्स्ट ब्लॉगमध्ये बहुतेक सिंहगड असेल कस- मी आशा करते. आशा करते म्हणजे की सिंहगडचा ब्लॉग येईल लवकरच. येईल. सिंहगडचा ब्लॉग येईल, सगळा ब्लॉग येईल. डोंट वरी. चला, जय महाराष्ट्र.